भावनिक भावनिक थेअरी ते तयार करतात. आता तुम्ही बोलता एवढा विकास झाला आणि भावनिक ते तयार करतात. ठीक आहे, आता मी तुम्हाला एक गोष्ट विचारतो, जर तुम्ही एवढा विकास केला, सगळं तुम्हीच केलं, ठीक आहे, मग तुम्हाला हिंदू मुस्लिमची काय गरज आहे? तुम्हाला ध्रुवीकरणाची काय गरज आहे? ध्रुवीकरणाचा प्रश्नच नाही आहे. कुठे बोलले की ठाकरेंचा कोणी की खान महापौर करा? तुमचे अमित साटम बोलतात की ते ममदानीकरण नाही करायचं. हे कुठे बोलले? नाही नाही, एक मिनिट. पहिली गोष्ट अशी आहे की तुम्ही जर याची क्रोनॉलॉजी बघितली तर क्रोनॉलॉजी काय आहे? क्रोनॉलॉजी अशी आहे की मीरा भाईंदरला आमचे कृपाशंकर सिंग हे एक सभा करत होते, त्यावेळी तिथल्या काही लोकांनी म्हटलं की मीरा भाईंदरला उत्तर भारतीय महापौर कधी बनेल. त्यांनी उत्तर दिलं की जेव्हा एवढे निवडून येतील उत्तर भारतीय मीरा भाईंदरला तेव्हा बनेल. बरोबर. ते उचललं आणि जणू काय मुंबईचाच महापौर आता उत्तर भारतीय करायचा आहे म्हणून हे जोरजोरात कुदले आणि असा आकांड तांडव केला. आणि त्याच वेळी MIM वाल्यांनी म्हटलं की मुंबईची महापौर एक बुरखेवाली होईल. आता माझी अपेक्षा काय होती? माझी अपेक्षा एवढीच होती की उत्तर भारतीय म्हटल्यावर जर हे एवढे कुदले तर बुरखेवाली म्हटल्यावर काहीतरी रिॲक्शन देतील. MIMचं काहीच नाही इथे. नसू द्या ना, अरे बाबा नसू द्या ना, नसू द्या ना. पण त्यांनी म्हटल्यानंतर ती जर नॅशनल न्यूज झाली आणि त्याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारला तर ततपक का झाली? तोंडाला ताला का लागला? याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ आहे तुम्ही मुस्लिम तुष्टीकरण करताय. आणि जर तुम्ही रशीद मामूला आपल्या पक्षामध्ये घ्याल तर आम्ही बोलणारच आहोत. तुमचे खैरे सांगतायत त्या ठिकाणी रशीद मामू बद्दल आणि मग खैरेंनी सांगितलं तिकीट देणार, त्याला तिकीटही दिलं. ते बोलतील ना तुम्ही बरोबर गेले बोलता. आम्ही नाही गेलो, आम्ही गेलोच नाही, आम्ही नाही गेलो. अरे आम्ही गेलोच नाही आणि जाणारही नाही. आणि टेक्निकली म्हणजे अकोटमध्ये मी तुम्हाला पुन्हा सांगतो, MIM ची होती, राष्ट्रवादीची होती, आमची नव्हती. आम्ही राष्ट्रवादीची केली होती. पण तरी हे लक्षात आल्याबरोबर आम्ही ती तोडली आणि आमच्या आमदारांनी लक्ष दिलं नाही म्हणून त्यांना सस्पेन्शनचा नोटीस आम्ही बोलतात. तुमचं ते अमर प्रेम आणि आमचं नाही. आणि दुसरं, आता हे तर इतक्या खालच्या दर्जाला गेले आहेत. परवा उल्हासनगरला आमच्या कार्यक्रमामध्ये तिथले एक छोटू साई म्हणून तिथले सिंधी संत आहेत, ते आमच्या याच्यात आले होते. यांनी आणि मग ते सिंधी संत असल्यामुळे आमच्या अध्यक्षांनी रवी चव्हाणांनी त्यांना नमस्कार केला. तो फोटो काढून यांनी व्हायरल केला की MIMच्या नेत्यांना नमस्कार करताना. हे फार खालती गेले, ते सोडून द्या. मी तुम्हाला एक सांगतो, एकच आता बघा, एकच सांगतो. माझं कुठलंही भाषण काढा, कुठलंही पक्षाचा चेहरा मी, पक्षाचा नेता मी, माझं कुठलंही भाषण काढा, 90% फक्त विकास बोलतो, 10% उत्तरं देतो. कारण उत्तरं जर दिले नाहीत तर लोकांना असं वाटतं की आपण दुर्बल आहोत. यांच्या भाषणात विकास दाखवा. मी तर प्राइज अनाऊन्स केला ना, ठीक आहे. यांच्या भाषणात विकास दाखवा. विकासावर एक शब्द बोलत नाही, एक शब्द तो बोला, एक शब्दही बोलत नाही. आणि त्यांना कोणी प्रश्नही विचारत नाही की विकासावर का बोलत नाही. त्यांनाही विचारलं पाहिजे ना की ही कशाची निवडणूक आहे. ते बोलताना आपलं बोलणं झालंच नाही, तुम्ही त्यांना कशाचं श्रेय देत नाही ना. कोस्टल लोक जाऊ द्या, ते बोलतात. माझं म्हणणं काय आहे, ते सोडून द्या. 25 वर्ष कोस्टल रोड, 2014 सोडून द्या, चला सोडून द्या. 2014 पूर्वी तर आम्ही नव्हतो. तेव्हाचं सांगा ना. 25 वर्ष तुमच्याकडे आहे ना, तेव्हाचं दाखवा ना काय केलंय, तर त्याचं श्रेय घ्या ना तुम्ही.